गणपती गेले, नवरात्र गेले, साधे रस्ते बुंजू शकले नाही. हे काय विकास करणार या ठिकाणी? आणि फक्त 1 वर्षामध्ये काय केलंय बघा तुम्ही. आज 1 वर्षामध्ये सध्या खड्डे रस्त्यावरचे बुंजू नाही शकले. हे काय प्रोजेक्ट करणार ते? मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वात चर्चेतली महापालिका म्हणजे वसई विरार. वसई विरार महापालिकेच्या रणधुमाळीचा प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची आज प्रचारासाठी दमछाक होणार आहे. वसई विरारमध्ये होणाऱ्या 115 नगरसेवकांच्या निवडणुकीपैकी ज्या टॉप 10 लढती या शहरात होत आहेत, त्या टॉप 10 लढतीमध्ये आपण आढावा घ्यायला आलेलो आहोत. बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार प्रशांत राऊत साहेब यांच्याकडे. राऊत सर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे. वसई विरार महापालिकेमध्ये ज्या लढती होत आहेत, प्रामुख्याने त्या ज्या काही टॉप 10 मी याच्यासाठीच बोललो आहे, आम्ही सर्व आढावा घेतो आहे. त्यामध्ये प्रकर्षाने लक्षात आलंय, कारण या प्रभागामध्ये एकेकाळचे तुमचे सहकारी असलेले माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी, आपण सुद्धा ती पदं भूषवली आहेत. 25 वर्ष आपण महापालिकेच्या सत्तेत होता किंवा नगरसेवक म्हणून काम केलंय, सभापती म्हणून काम केलं आहे. या सर्व बाबी पाहता आजच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचारात काय प्रतिसाद मिळत आहे किंवा तुम्ही काय नेमकं व्हिजन घेऊन पुन्हा एकदा मतदारांसोबत जात आहे? पहिले तर आम्ही लोकांमध्ये 365 दिवस असतो. आज लोकांच्या आम्ही डोर टू डोर जात आहोत. तर लोकांचे प्रश्न, पहिली गोष्ट म्हणजे पाणी. पाणी हा प्रश्न तेवढा काय मोठा मिळत नाही. आप्पांनी 6 MLD पाणी पहिलं उजगाव डॅमचं 6 MLD पाणी आणल्यानंतर सूर्या 1, 2, 3 गेले 25 वर्षामध्ये जे पाणी आणलेलं आहे, जवळजवळ 50 वर्ष पूर्ण एवढं पाणी आपल्याकडे आहे. 5.5 वर्ष महापालिकेचं इलेक्शन झालेलं नाही, प्रशासकीय राजवट आणि भाजपचं राज, आणि त्यांना ते नियोजन जमलं नाही पाणी सोडायला. पाणी लोकांपर्यंत आता 1 दिवस आड, 2 दिवस आड, कधी प्रेशर कमी असते त्याचं. त्यानंतर ह्या विभागामध्ये आम्ही मनवेलपाडा आणि फुलपाडा हा जास्त करून चाळ सिस्टीम बिल्डिंगी ज्या आहेत, त्यामुळे लोकांना पाण्याचा प्रश्न हा फार मोठा अनुभव आहे. विरोधकांनी हे नियोजन केले नसल्यामुळे लोकांना तो त्रास सहन करावा लागलेला आहे, छळलेला या लोकांनी. 5.5 वर्षामध्ये जे सरकार आहे, त्यांचे आमदार आहेत, आपण बघता या ठिकाणी की साधे गणपती गेले, नवरात्र गेले, साधे रस्ते बुंजू शकले नाही. हे काय विकास करणार या ठिकाणी? पाण्याचा विषय आम्ही घेतला असताना आम्ही स्टँडिंग सभापती होतो त्यावेळेला. ह्या टाक्या म्हणजे 32 टाक्याची योजना तर खासदारांनी आणली ती. त्यातल्या जवळजवळ 18 ते 20 टाक्या झाल्या, काही चालू आहेत, काही बंद आहेत. पण आता जे आम्ही ज्या बऱ्याच टाक्या घेतल्या, मनवेलपाडा फुलपाड्याला नवीन टाक्या घेतलेल्या आहेत, 20 लक्ष लिटरच्या पाण्याच्या टाक्या घेतलेल्या आहेत. त्याला थोडी नवीन डिझाईन घेतलेली आहे. ती वरती जेवढी टाकी आहेत तसेच अंडरग्राऊंड आपली टाकी घेणार त्याला, आणि पंपाने पाणी चढवणार. कारण ते डायरेक्टली पाणी चढलं तर 6 तास लागतात, आणि पंपाने पाणी चढवलं तर ते 2-2.5 तासामध्ये भरतं, आणि साठवण दोन्ही टाक्यामध्ये राहणार. म्हणजे जे पाणी लोकांना 2 दिवस 3 दिवस आड जातं, प्रेशर कमी जातं, तर आपल्याला रोजचं किंवा 1 दिवस आड असं पाणी लोकांना चांगल्या प्रकारे देता येईल आपल्याला. हे एक आपण पाण्यासाठी नियोजन केलेलं आहे. आपण बोलता की किमान 50 वर्ष, भविष्यातले 50 वर्ष पाणी पुरवठा होईल, सर्व प्रत्येकाच्या घरात पाणी जाईल, अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे. विरोधकांकडून मात्र हा आरोप होतो की हा सगळा तुम्ही तुमच्या पक्षाने हे डिले केला आहे, कारण काही टँकर माफियांना तुम्हाला पोचायचं होतं, त्यासाठी मात्र तुम्ही ही योजना पुन्हा म्हणजे किती लेट करता येईल अशा पद्धतीचे आरोप त्यांच्याकडून केला जातो. याबाबत तुम्ही काय बोलाल? बघा, पहिले तर नगर परिषद होती, महानगरपालिका 9-10 ला स्थापना झाली. आपल्याकडे जेवढा फंड आला, आमदार फंड आला, तो फंड जास्तीत जास्त आप्पांनी, दादांनी आणि आपले बोईसरचे आमदार राजेशजी पाटील, त्याच्या आधी आपले खासदार बहिराम जाधव होते, आपले जेवढं काय करता आलं तिकडे पाण्याच्या प्रश्नावर आपण बघितलं. विरोधकांना जेव्हा मतं, आमदारांची मतं पाहिजे होती, तेव्हा ती मतं देत असताना आप्पांनी मंत्रिपद न घेता पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला.
स्वच्छ मनाने तो बोलेन मी त्या ठिकाणी. म्हणजे एक माणूस जो आहे, तर लोकांना जे पाणी हे एक तुम्हाला माहित आहे, एक जीवन आहे आणि पाण्यासाठी आप्पांनी जे प्रयत्न केलेले, प्रयत्नापेक्षा काम केलेलं आहे, ते कुठलाही आमदार करू शकत नाही. कारण आपल्या विरार शहरामध्ये जी वस्ती आहे, म्हणजे आज आम्ही बघितलेलं आहे लहानपणापासून. पहिला आपला पापडखिंडी डॅम होता. तो पापडखिंडी डॅम छोटासा डॅम होता तो. तेव्हा अख्ख्या विरारला त्या डॅमचा पाणी जायचा. त्यानंतर लोकवस्ती वाढत गेली. तुम्हाला माहिती आहे आज विरार शहराची लोकवस्ती किती वाढलेली, 10 पटींनी वाढलेली आहे. जो मुंबईकडून येणारा लोंढा सगळा आपल्या विरार वसई नालासोपारामध्ये येत आहे. आज त्या स्कीम आणल्या आप्पांनी, म्हणजे उसगाव झालं, सूर्य प्रकल्प झालं, धेरजी झालं, हे जे प्रकल्प आणलेत आप्पांनी. आणि ते पण सांगतो की आपला स्वतःचा जो हे प्रोजेक्ट जे केलेलं आहे, पाण्याचा प्रोजेक्ट, स्वतःचा पाण्याचा प्रोजेक्ट महापालिकेचा महापालिकेचा आपण पाण्याची जी योजना आपण करतोय, म्हणजे त्यावेळेला ती आप्पांनी आप्पांनी आपल्या बॉडीनी, म्हणजे महापालिकेची बॉडी होती 1920ला, म्हणजे मी तर 1920ला सभापती, स्टँडिंग सभापती, त्याच्या आतली बॉडी आपले प्रवीणजी शेट्टी होते महापौर. त्यावेळेला स्वतःचा डॅम आपला महापालिकेचा असावा म्हणून आम्ही प्रस्तावित केलेला होता. आज जर तो 5.5 वर्ष जर इलेक्शन झालं असतं, आधी प्रशासकीय राजवट नसतं, तर आज स्वतःचा डॅम आपला असला. पाणी समस्येनंतर सर्वात मोठी समस्या वसई विरार शहराची आहे, ती म्हणजे वाहतूक कोंडी. या वाहतूक कोंडीचं निराकरण करण्यासाठी आप्पांनी त्यांच्या माध्यमातून असलेले जे काही तुम्ही त्यांचे शिलेदार होते महानगरपालिकामध्ये, यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न केलेत? कारण आज पण वाहतूक कोंडीचा प्रश्न हा कायमच आहे. शहरातले उड्डाणपूल, जे 7 उड्डाणपूल आपण प्रस्तावित केलेली होती, त्यातले काहीतरी 4 झालेले आहेत त्या ठिकाणी. तर हे उड्डाणपूल झालं तर बहुतेक करून आपल्याला वाहतूक कोंडी आहे ती दूर होईल. त्याच्यामध्ये काही रिंग रोड आहेत, काही रस्त्याचे रुंदीकरण आहे, हे आपण पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. मी जे बोलतोय प्रामुख्याने जे 3-4 समस्या आहेत, त्यात आता तिसरा जर नंबर लागत असेल, तर तो इथल्या शास्तीचा. 10 लाखाहून अधिक मालमत्ता वसई विरार शहरामध्ये आहे. 4,16,000 मालमत्तांना शास्ती लागते. तर त्या शास्तीमुळे जो काही सामान्य मतदार, सामान्य नागरिक आहे, तो त्रस्त आहे. तो सोडवण्यासाठी यापूर्वी तुम्ही विशेष बाब म्हणून सभापती म्हणून काही प्रयत्न केले आहेत? कारण ते स्टँडिंगचा काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय पुढे ते जाणार नाही, किंवा लोकनेते आप्पांनी काही केलं, किंवा भविष्यात या संदर्भात तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत, की ज्यामुळे अशी या लाखो लोकांना त्याचा दिलासा मिळेल? शास्ती हा विषय 2019-20लाच आम्ही घेतलेला की ती लोकांसाठी माफ करावी. पण आता आमचा महापौर बसला, आमची बॉडी बसली, जर आम्ही पटलावरती घेऊ आणि शास्ती लोकांची कशी कमी करता येईल, त्यासाठी जास्तीत जास्त लक्ष घालू आम्ही. आणखी एक महत्वाचा विषय, की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे या ठिकाणी व्हायला पाहिजे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. ते आता वाचोळे या ठिकाणी होत पण आहे. आरोप प्रत्यारोप दोन्ही तुमच्या राजकीय पक्षांकडून होतं, की श्रेय लाटण्याचा जो प्रकार सध्या सुरू आहे. तर नेमकं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबत जी काही प्रक्रिया करण्यात आली, त्यावेळी आपण सभापती होता, तर त्या संदर्भात काय सांगाल? जो आचोळ्याचे जे हॉस्पिटल आहे, त्याचा पाया, त्याचं उद्घाटन म्हणजे त्यावेळेला आम्ही केलं. खरं म्हणजे त्याची डिझाईन जी आहे ती आपली सिद्धी ठाकूर, आपल्या युवा आमदार सिद्धी ठाकूर यांनी त्याची डिझाईन बनवलेली आहे. आणि आप्पांमुळे ते शक्य झालं. म्हणजे ती जागेपासून ती जागा कुठे बांधायचं, ती जागा शोधली आपण पहिली, आणि त्यानंतर त्याला लागणारा फंड. तेव्हा आपले एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होती, त्यावेळेला दादांनी त्यांच्याकडून तो 25 करोडचा काय चेक मिळाला. तो चेक मिळाल्यानंतरच आम्ही तिकडे ते उद्घाटन केलं. आता श्रेय कोणी घ्यावं हे आता कोण सांगणार त्याला, की जे काय केलेलं आहे ते आप्पांनीच केलेलं आहे. शेवटी आता जे महापौर आम्ही बसणार, आमची बॉडी बसणार आहे, शेवटी ते आम्हालाच करावं लागणार आहे पुढे, आणि ते आमच्यामुळे शक्य होणार आहे. ह्यांनी फक्त 1 वर्षामध्ये काय केलंय बघा तुम्ही. आज 1 वर्षामध्ये सध्या खड्डे रस्त्यावरचे बुंजू नाही शकले, तर हे काय प्रोजेक्ट करणार ते? हे प्रोजेक्ट आपले आप्पा आणि आपले जे माजी आमदार आहेत दोन्हीही, म्हणजे राजेश पाटील आणि सिद्धी दादा, हे ह्यांनी डिझाईन बनवलेली आहे. मला वाटतं तेच पुरे करणार ती. वसई विरार महानगरपालिका अशी एकमेव महानगरपालिका आहे, की घटनेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क हा दिलाय. पहिली महापालिका आहे, की वसई विरार महापालिकेच्या शाळा नाहीत. 116 जिल्हा परिषदेकडून हस्तांतरण करणे,
12 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं हस्तांतरण करणे, याची आम्हाला पण जाणीव आहे, की आप्पा जेव्हा आमदार असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये हा विषय लावून धरला, शासनाकडे पण लावून धरला. आता पुन्हा त्या विषयावरून सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर वसई विरार महापालिकेची शाळा असायला पाहिजे होती. यासाठी आप्पांनी, क्षितिजदादांनी, आता विद्यमान आमदार सुद्धा जे काही अधिवेशनात आता करतायत. सभापती असताना मला आठवतं, आपण सभापती असताना हा विषय एकदा झालेला आहे महासभेमध्ये वगैरे. तर त्या संदर्भात काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळा काही मुलं जात नाही, बंद पडलीत. पण माझ्या विभागामध्ये एक मनवेल पडाव शाळा आहे. त्याच्यामध्ये आत्ताही मुलं बघितले तर तिकडे 1200च्या वरती पट आहे. आजूबाजूला सगळ्या शाळा असून सुद्धा का त्या शाळेला एवढी मदत आप्पांनी केलेली आहे. आप्पांनी ज्यावेळेला आमदार झाले तेव्हा आमदार फंड पण त्या शाळेला दिला होता. पण त्यानंतर ह्या शाळा महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केला या ठिकाणी. आणि मला वाटतं म्हणजे 5.5 वर्ष तुम्ही बघता, हे लॉकडाऊन नसतं आणि प्रशासकीय राजवट नसतं तर त्या शाळा आज आपल्या महापालिकेमध्ये आल्या असत्या आणि मुलांना चांगलं त्या ठिकाणी शिकायला मिळालं असतं. पुन्हा एकदा मी माझ्या मूळ प्रश्नावर येणार. मी जे वारंवार टॉप 10 लढती बोलतो, ही वस्तुस्थिती आहे. शहरामध्ये आम्ही फिरताना आम्हाला दिसत आहे. तर आता या सर्व बाबी तुमच्याकडे जमेच्या बाबी आहेत. तुम्ही प्रचारात फिरताय. तर तुम्ही या प्रचारामध्ये सध्या तुम्हाला काय म्हणजे मतदारांकडून काय अनुभव येतोय? कसा प्रतिसाद मिळतोय? आम्ही डोर टू डोर जातो, आम्हाला चांगले आशीर्वाद लोकांचे मिळतात आणि लोक आम्हाला ओळखतात. लोक नाही तर एखादा लहान मुलं असेल तरी प्रशांत काका आले, म्हणजे एवढी ओळख का आहे तर आम्ही त्यांच्या कुटुंबामध्ये असतो 12ही महिने 365 दिवस. आज तुम्ही बघता जी आम्ही कामं केलीत, लोकांनी मांडलेलीच कामं आम्ही केलीत आणि लोकांना आम्ही जोडीला घेऊन ती कामं करत असतात. त्यामुळे ते काम लोकांच्या लक्षात असते कुठलं काम केलेलं या ठिकाणी. आज जे माझ्या समोर उभे आहेत ते पहिले कोणाचे होते? बहुजन विकास आघाडीचे होते. मग ती कामं कोणी केली? बहुजन विकास आघाडीने केली. आज ते लोकांपुढे जाऊन काय मांडणार? कोणी काम केली? आज तुम्ही बघता म्हणजे जे आमच्यातून गेले ते 2 वर्ष तर बाहेर निघालेच नाही. 2 वर्षामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये गेले, मग तिथून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. पक्ष दोन सोडले त्यांनी. लक्षात ठेवा, लोकांना हे लक्षात आलंय की 2 पक्ष सोडणारा हा विकास करू शकत नाही. आज जो विकास केलेला आहे हा आप्पांच्या जोडीला राहून मग त्यांना पदं सुद्धा आपण दिलेली चांगलं. पदं देऊन सुद्धा जर आपल्याशी गद्दारी करत असेल ते विकास काय करणार? लोकांशी सुद्धा ते गद्दारी करतील उद्या. आज उभे राहिलेत, लोकांसमोर जातात, त्यांना माहित आहे पायाखालची वाळू त्यांची सरकलेली आहे ठिकाणी. आज तुम्ही बघा, रिपोर्ट काढा, फुलपाडा तो मनवेलपाडा, हे बहुजन विकास आघाडी किती पुढे आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांनी विकास काहीच केला नाही. तुम्ही बघता 80% समाजकारण आणि 20% राजकारण बोलता या ठिकाणी. पण आपल्या बहुजन विकास आघाडीचे नेते आपले आप्पा हे त्या ठिकाणी 100% समाजकारण करतात. आज करोना काळ होता. त्या करोना काळामध्ये एक देवासारखा उभा राहून आप्पांनी, देवासारखे उभे राहून आप्पांनी जे लोकांसाठी काम केलेलं आहे. सतत कॉलेजला आज गेल्यानंतर आम्हाला बोलवणार, कुठे काय कमी पडून देऊ नका. मग तिथे जीवदानी ट्रस्ट आहे, त्यांची साईबाबा ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट आहे, त्यांचे मित्र असतील, त्यांचे परिवार, असे करून ती मदत, अन्नधान्य असेल, खिचडी वाटप असेल, जेवण असेल, आरोग्य शिबिर असतील. त्या ठिकाणी मला वाटतं ब्लड डोनेट तर आम्ही ह्या विभागातून 10,000 बॉटल दिल्या त्यावेळेला. तर गरज होती त्यावेळेला ब्लड डोनेटची. आणि फवारणी, आमचे कार्यकर्ते, आम्ही पंप आणलेले, आमचे कार्यकर्ते पाठीवर पंप घेऊन स्वतः मास्क लावून, किट लावून प्रत्येक सोसायटीमध्ये फवारणी करत होते कार्यकर्ते. म्हणजे या करोना काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे आप्पांनी तिकडे, म्हणजे करोना काळामध्ये मला वाटतं जे काम केलं ते कुठलं महाराष्ट्रामध्ये कुठल्या नेत्यांनी केलं नसेल. खरं म्हणजे या या वसई तालुका असो, पालघर जिल्हा असो, जिथे जिथे जमलं तेवढं आप्पांनी लोकांची मदत. काही काना तर इंजेक्शन जी लागत होती 40-50 हजार त्याची किंमत होती, ती सुद्धा आप्पांनी काही काना पुरवलेली आहे. काही तर बॉडीला हात लावत पण नव्हते, तर आमचे काही कार्यकर्ते किट घालून त्यांना मदत करत होते. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती जी होती लोकांना माहित आहे. ते ह्या परिस्थितीत आम्ही कामं केल्यात. त्यामुळे लोक हे बहुजन विकास आघाडीच्या 100% पाठी आहेत. या ठिकाणी काही लोक बोलतात की
की सीट कमी येणार, पण आमचे 115च्या 15 सीट 100% येणार या ठिकाणी. आपण तसा दावा केला आहे, की तुमच्या परंतु मी असं बोलेल, मग एकेकाळचे माजी सहकारी तुम्ही दोघे सोबत होतात. माजी सभापती आणि दोघेही दिग्गज उमेदवार. आज तुम्ही तुमच्या मागे जसं पाठबळ आहे, तर त्यांच्या मागे तुमच्या विरोधक असलेल्या सुधीर चौधरींकडे सुद्धा एका राजकीय पक्षाचं पाठबळ आहे. तर तुम्ही आजच्या निवडणुकीमध्ये त्यांचं आव्हान कसं समजता? बघा, मगाशीच बोललो मी या ठिकाणी. लोकांमध्ये आम्ही 365 दिवस असतात. मग सुखा-दुःखाला लोकं आम्हाला बोलवत असतात. आज या ठिकाणी पैसा वाटला जातो भरपूर, पण लोकं उत्तर त्याचं 16 तारखेला देतीलच. आम्ही जी कामं केली आहेत, ती लोकांसमोर मांडतोय. आमच्या नेत्यांनी कामं केली आहेत, ती लोकांसमोर मांडतोय. कारण ती जी कामं केलेली आहेत, ती लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली कामं आम्ही केली आहेत. त्यामुळे हा पैसा वाटणं बंद, जो पैसा वाटप आता करतायत त्या ठिकाणी, त्याला लोकं कधी म्हणजे पैसे घेऊन ते कधी पण मतदान विकत घेणार नाही. या विभागामध्ये जी लोकं आहेत म्हणजे म्हणजे या ठिकाणी हातावर कमावणारी लोकं आहेत. लोकांना माहिती आहे, की आमच्या घराघरात कोण येतो प्रत्येक कार्यक्रमाला. म्हणजे आपले आप्पा-दादा सुद्धा म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो, त्यांचा छोटा-मोठा कुठलाही घरातला कार्यक्रम असो, तरी आप्पा त्यांच्याकडे जाऊन ती उपस्थिती देतात. त्यांना ते एक बरं वाटतं त्या ठिकाणी. आज हे लोकं बघा तुम्ही, की रस्त्यावर फक्त आता इलेक्शनला दिसतात. आधी 2 वर्ष कुठे दिसत होतात का? काय कामं केली? आज तुम्ही बघता 1 वर्ष आमदार निवडून आले, त्यांनी काय कामं केली? आज या ठिकाणी आम्ही स्वतः म्हणजे आमचे कार्यकर्ते उभे राहून काम करत असतात. रस्ते, गटार, पाणी ह्या तर होतच राहतील या ठिकाणी. महापालिकेमध्ये आमची बॉडी बसल्यानंतर ही 100% आम्ही जी लोकांची कामं राहिलेली आहेत 5.5 वर्षामध्ये, ती करण्याचा प्रयत्न करू. जरी ते आम्हाला ते तुम्ही बोलतात की टॉप 10 मधली एक तुमची लढत आहे. बघा, टॉप 10 मधली लढत असो या 115 मधली लढत असो. पण ते लोकांची जी आम्ही कामं केली आहेत, ते लोकं उत्तर त्यांना 16 तारखेला देतील. अगदी शेवटचा प्रश्न. 25 वर्ष वसई विरार मधल्या किंवा विविध प्रभागातल्या नागरिकांनी तुमच्यावर विश्वास टाकला आहे. प्रभाग पद्धतीमध्ये आता चेंजेस झाले आहेत. एक तर आता यावेळी चेंजेस आहेत. हा परिस्थिती, तुमच्या कामाचा अनुभव आणि तुम्ही केलेली नागरिकांची सेवा, ती महापालिका निवडणुकीला आता 5 वर्षाचा गॅप असतानाही तुम्ही नागरिकांच्या जनसंपर्कात होते. या सर्व बाबींचा तुम्हाला फायदा होईल असं तुम्हाला वाटते का? बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी 2000 साली उभा राहिलो पहिला. तेव्हा सुद्धा असं पॅनल सिस्टीम होतं. 3चं पॅनल होतं तेव्हा. आता 4चं पॅनल या ठिकाणी. लोकांना माहित आहे कसं मतदान करायचं, काय करायचं कसं. या विभागामध्ये रस्ते, गटार, पाणी म्हणजे अंडरग्राऊंड, त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ज्या केबल्स टाकणं विजेच्या, त्यांना भुयारी गटार, मोठे नाले आमच्याकडे बऱ्यापैकी आहेत, ती मोठी करणं आणि त्यामध्ये काही नाल्यावरती स्लॅब टाकून आपण एक महिलांसाठी रोजगार, मग त्या ठिकाणी त्यांना भाड्याने गाळे देऊन त्याच्यावरती बांधून दिले, तर महिलांसाठी एक रोजगार होईल त्या ठिकाणी. आणि जे रिंग रोड आहेत ते, आणि काही रस्ते अरुंद आहेत, ते रुंद करून कॉन्क्रिटीकरण करणं, सिमेंट रस्ते करणं, ही जी कामं आहेत, मेन कामं आहेत. पाण्याचा विषय मगाशी सांगितलेच आहे तुम्हाला, पण ही पहिली कामं आहेत. ती पहिल्या सुरुवातीला वाहतूक मगाशी बोलले ना, वाहतूक म्हणजे आप ठिकाणी 7 उड्डाणपूल होणार आहेत, त्यातले 4 उड्डाणपूल प्रस्तावित झालेले आहेत. तर अशा पद्धतीने ही कामं केली तर बऱ्यापैकी वर्षभरात तरी म्हणजे महापालिका जर आपला महापौर बसला, तर वर्षभरात ही कामं करण्याचा आपण प्रयत्न करणार. प्रहार न्यूजलाईनच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागातील मतदारांना आणि बहुजन विकास आघाडीचे एक स्थानिक नेते म्हणून पूर्ण शहरातील मतदारांना काय आवाहन कराल? मी आवाहन करेन लोकांना की 15 तारखेला मतदान आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30चं टायमिंग आहे. नागरिकांना मी आवाहन करेन की आपलं ओळखपत्र जे असतात म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, तुमचं इलेक्शन कार्ड हे तुमच्या पर्समध्ये खिशामध्ये ठेवा. कारण ह्या वेळेला मतदान केंद्र हे पहिले जवळ होते, आता 1.5 किलोमीटरच्या वरती मतदान केंद्रे केलेत. आमच्याकडची मतदान केंद्र ही मनवेलपाड्याची फुलपाड्यात केल्यात आणि फुलपाड्याची मतदान केंद्र मनवेपाड्यात, म्हणजे मनवेलपाड्याला फुलपाड्यात जायचं मतदान करायला आणि फुलपाड्यावाल्यांना मनवेलपाड्यात यायचं. तर लोकांना एवढंच आवाहन करेन की मतदान हे फुकट घालवू नका. मतदान याचा हक्क बजावा.
बहुजन विकास आघाडी सिटी आपली निशाणी आहे. सिटी समोर बटन दाबून सिटीला विजयी करा. वसई विरारकरांनी बहुजन विकास आघाडीला यापूर्वी सुद्धा 2दा विश्वास टाकलेला आहे. यावेळी सुद्धा 115 पैकी 115 नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे निवडून येतील असा दावा नव्हे तर विश्वास प्रशांत राऊत यांनी प्रहारच्या माध्यमातून विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामन साक्षी खाडेसह गणेश पाटील, वसई विरार.